बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। मुंढवा सर्वे नंबर 9 ते 1461 मध्ये मनपाच्या बांधकाम विभागाने परिसरातील जनसामान्यांकरिता तयार केलेल्या रस्त्यावर बिल्डर आणि जागा मालकाने पत्र्याचं कंपाऊंड उभारून नागरिकांना रस्ता वापरण्यास अडकाठी निर्माण केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शोएब शेख यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त बांधकाम अतिक्रमण विभाग यांच्याकडे लेखी तक्रारी केल्याने पुणे महानगरपालिकेने बिल्डरला आणि जागा मालकाला रस्त्यावर उभारलेले अनधिकृत पत्र्याचं कंपाऊंड काढण्यासाठी नोटिसा बजावल्या। तर मनपाच्या या नोटिशींना केराची टोपली दाखवत 22 फेब्रुवारीला पत्र्याचं कंपाऊंड अधिक मजबूत करत आपण पुणे महानगरपालिकेस जुमानत नसल्याचे एक प्रकारे दाखवून दिलाय। या संदर्भात लेखी तक्रारी दाखल झाल्यानंतर पुणे महानगरपालिका बांधकाम विकास झोन 1 चे उपअभियंता यांनी समक्ष पाहणी करून या मिळकतीमध्ये पूर्वमंजूर रेखांकन आणि बांधकाम परवानगीनुसार या ठिकाणी विकासनाचं काम सुरू केलंय। तथापि मंजूर नकाशानुसार प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता 12 मीटर पोहोच रस्ता मिळत नसल्याचं स्पष्ट केलंय। पत्र्याचं कंपाऊंड टाकून अतिक्रमण केल्याचं लेखी खुलाशामध्ये मान्य केलं असून सार्वजनिक रस्ता 12 मीटरचा उपलब्ध होण्याबाबत तातडीने कारवाई करून रस्ता मोकळा करण्यासाठी जागा मालक आणि बिल्डरला नोटिसा बजावल्यात। यावर हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण निरीक्षक यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 चे कलम 231 अन्वये रस्ता अनधिकृतपणे अडवल्याबाबत 24 तासाच्या आत अतिक्रमण हटवून रस्ता पूर्ववत करण्याचे आदेश दिलेत आणि या आदेशाचं पालन न केल्यास सदर रस्त्यावर बेकायदेशीर अडथळा आणि अतिक्रमण करणाऱ्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई चालू करण्यात येईल असंही बजावले असताना टिळक रोडचे डेप्युटी कमिशनर यांनी मात्र माझी हद्द नाही, मी प्रतिक्रिया देणार नाही असं सांगत पत्रकारांशी हुज्जत घालून चक्क या अनधिकृत प्रकारास पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालवलाय। एकंदरीत टिळक रोडचे डेप्युटी कमिशनर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं या प्रकारावरून दिसतंय। धक्कादायक माहिती अशी उघडकीस येत आहे की पॉक्सो मधील जामिनावर बाहेर असलेला लिंग पिसाट पोलिसांना मॅनेज करून अवैध दारू, गांजा, गुटखा विक्री करणारा, ताबा मारणारा गुन्हेगार हा या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याची स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे। तरी टिळक रोडचे डेप्युटी कमिशनर अतिक्रमण अधिकारी यावर पुणे मनपाने खातेनिहाय चौकशी करून कडक कारवाई करावी आणि पॉक्सो मधील जामिनावर बाहेर असलेला लिंग पिसाट पोलिसांना मॅनेज करून अवैध दारू, गांजा, गुटखा विक्री करणारा, रस्त्यावर ताबा मारणारा, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खंडणी वसूल करणाऱ्या गुन्हेगारावर पुणे पोलीस आयुक्त यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत। जनता न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पुणे। तुम्ही ते लिहून टाका तुमच्या पेपर। मला सांगा ही कारवाई तुमच्या अंतर्गत नाहीये? नाही। दे ना एक स्टेटमेंट। अरे काय संबंध आहे? काय संबंध आहे स्टेटमेंट आहे? ज्या डिपार्टमेंटचा त्या डिपार्टमेंटकडे घ्या ना। अहो पण तुम्ही इथले बॉस आहेत ना? नाही बॉस नाहीये। 5 तुमच्याकडे क्षेत्रीय कार्यालय आहेत का नाही? असलं तरी माझा एरिया लिमिटेड आहे, त्या एरियामध्ये येत नाही। याच एरियामध्ये ते येतं? एरियात येतं। उद्या म्हणता ह्याला हे करा, बांधकामाची नोटीस द्या। अहो पण तुमच्या अतिक्रमणाची नोटीस दिली ना साहेब, ही कुणाची नोटीस आहे? तक्रार आलेली त्याच्या अकॉर्डिंग नोटीस दिली ना पुन्हा कुठं मागितली आहे? हॅलो तुम्ही द्या तुम्हाला बोललो ना, त्या दिवशी पण बोललो, तुम्हाला आज पण बोलतोय। हे जे पत्र जे दिलेलं आहे ना, हे जे पत्र दिलेलं आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला शेअर केलेलं, हे जे पत्र आहे त्या पत्रामध्ये काय लिहिलेले वाचना कोणाला दिलेले? डेप्युटी इंजिनियर बांधकाम त्यांना काय दिलेले आहे? मंजूर नकाशा प्रत्येक जागेवर पोच रस्ता मिळत नसल्यास नागरिकांच्याकडे प्राप्त आहे, तरी सदर सार्वजनिक रस्ता 12 मीटर उपलब्ध होणे व तातडीने कार्यवाही करून इंग्लिश कार्यालयाकडे अहवाल सादर करा असं दिलेलं आहे। बरोबर आहे? सेम काय गायकवाड बोललो पण त्यांना सेम दिलेलं आहे। बरोबर आहे? त्याच्यामध्ये वॉर्डचा विषयच नाहीये। तुम्हाला काल मी देखील सांगितलं, 2-3 वेळा पण सांगितलं तुम्हाला, भारत काय दमानंद गायकवाडने पण सांगितलं। ज्या गोष्टी माझ्या ज्युडिशियलमध्ये नाही तर मी काय स्टेटमेंट देणार तुम्हाला? हॅलो हा बोला। जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी।